चालताना बोलताना म्हणा 15 दिवस जे काय आपल्या हातून घडलं असेल, भगिनी वर्गाला सुद्धा पुरुष वर्गाने विनंती करायची, कारण आपण एकत्र असताना असे अनेक प्रकारचे दोष घडतात, मनं दुखविली जातात आणि मनं दुखवली गेली की हा आपल्या दोषाचा डोंगर वाढत जातो। यासाठी हा दोषाचा डोंगर ताबडतोब तिथेच संपावा म्हणून हे प्रायश्चित्त असतं। आणि हे प्रायश्चित्त फक्त एका जन्मासाठी नाही, आत्तापर्यंत आपले जे अनंत जन्म झालेले आहेत त्या अनंत जन्मामध्ये आपल्या हातून जे दोष घडलेत त्या सर्व दोषाचं क्षालन व्हावं आणि आपण उद्धाराला पात्र व्हावं यासाठी हे प्रायश्चित्त असतं। आणि त्या प्रायश्चित्ताच्या नंतर आपण जे एकमेकाला भेटतो तो एकमेकांचा आपण जो अवमान केला असतो, दोष ते नाहीसे व्हावेत ही क्षमा याचना असते। लक्षात घ्या, आज आपली भेट होते आहे, परत कधी भेट होईल की नाही हे सुद्धा सांगता येत नाही, कारण आपल्या जीवनाचा फुगा कधी फुटेल आणि निघून जाईन हवा हे सांगता येत नाही। त्यामुळे याच क्षणी, याच जन्मी, याच वेळेला आपण आपले दोष आठवून आपल्याला जे दुःख घडलं असेल, इतरांच्यासाठी त्रास दिला असेल त्याबद्दल आपण क्षमा याचना करायची। विशेषतः संत महंतांच्या पुढे क्षमा याचना करावयाची विनंती आहे। नासती डोंगर पापाचे, त्याचा हा प्रत्यय आपल्याला प्रायश्चित्तामधून येत असतो। दंडोत प्रणाम म्हणा, प्रत्येकाने आलेल्याने करणाऱ्याने दोघांनी दंडोत म्हणायचं असतं। आपलं नातं बंधू भावाचं आहे, ते कायम टिकावं यासाठी आपण एकमेकाला प्रेमाने दंडोत म्हणावायचा असतो केलेली आहे।